हॅलो, नमस्कार. माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मी गजानन नाईक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. तर आज होती संकष्टी चतुर्थी. तर त्या पूजेची आता माझी तयारी चालूच होती. तर तुम्ही बघू शकता जी काही पूजेची भांडी लागणार होती तर सर्व मी ती क्लीन करून घेतलेली आहेत. त्याचबरोबर जे काही आता पूजेला साहित्य लागणार होतं तर ते सर्व मी अशा प्रकारे एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे, जेणेकरून जेव्हा आपण पूजा करतो तर तेव्हा आपल्याला पूजेमध्ये म्हणजेच खंड पडत नाही, म्हणजेच आपल्याला जागेहून सतत उठायचं काम भासत नाही. तर जी काही आता फुलं म्हणजेच पूजेला लागणार होती तर ती सर्व फुलं मी अशा प्रकारे एकत्रित करून घेतलेली आहेत. आणि या दिवशी तुम्ही आवर्जून गणपती बाप्पांना दुर्वा आणि जे लाल फुल असतं म्हणजे जे आपलं जास्वंदाचं फुल असतं तर ते तुम्ही आवर्जून व्हा, कारण गणपती बाप्पांना लाल फुल म्हणजे जे जास्वंदाचं फुल असतं तर ते खूप प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता तर लाल फुले देखील मी अशा प्रकारे इथे आणली होती. त्याचबरोबर जी गणपती बाप्पांची मूर्ती होती तर ही देखील मी स्वच्छ करून घेतलेली आहे. आणि जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ती खरंच खूप छान आहे. त्याच्यावरचं जे काम आहे तर ते खूप छान प्रकारे केले गेलेलं आहे. त्या गणपतीच्या म्हणजेच जी पूर्ण मूर्ती आहे तर मूर्तीचं वजन देखील खूप आहे, त्यामुळे त्या मूर्तीची जी कॉस्ट आहे तर ती पण जास्त आहे. मी त्यांचा नंबर देईलच. तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मूर्ती ऑनलाईन खरेदी करू शकता. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मला शेअर करायची होती ती एक खास वस्तू, म्हणजेच जे महादेवांचं शिवलिंग आहे तर हे देखील मी आज बनवलं होतं. म्हणजेच आता 2-3 दिवस झाले मी बनवलं होतं, पण ते मला काल रिसीव झालं. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, कारण लवकरच आपली महाशिवरात्र येणार आहे. त्यामुळे महाशिवरात्रीला आपण महादेवांची जेवढी सेवा करतो तर त्याचं आपल्याला खूप जास्त पटीने पुण्य प्राप्त होतं, त्याचं फळ देखील मिळतं. त्यामुळे महादेवांचं जे शिवलिंग आहे तर ते मी ऑनलाईन खरेदी केलं होतं. तर ते देखील म्हणजेच छान क्वालिटीचं आहे. नर्मदा नदीतील पाण्यातील जे शिवलिंग असतात तर तेच त्यांच्याकडे मिळतात, म्हणजे त्याला नर्मदेश्वर शिवलिंग असं देखील म्हणतात. तर याचा जो वरचा भाग आहे तर हा शिवलिंगाचा आहे, आणि जे खालचं म्हणजे त्याला सपोर्टचा भाग आहे तर हा पितळेचा असतो. त्यामुळे आपल्याला म्हणजेच खूप छान प्रकारे ते ठेवता येतो आपल्या देवघरामध्ये. जास्त मोठ्या साईजचे देखील हे नसते, म्हणजेच आपल्या अंगठ्याच्या साईज एवढेच शिवलिंग असते, त्यामुळे आपण आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतो. नाहीतर आपल्या म्हणजेच अंगठ्याच्या बरोबर जेवढे देव असतात तर तेवढेच आपण आपल्या देवघरामध्ये ठेवले पाहिजेत. त्यापेक्षा मोठे देव आपण आपल्या देवघरामध्ये ठेवू नयेत असं म्हटलं जातं. त्यामुळे हे जे शिवलिंग आहे तर ते एकदम परफेक्ट आहे आपल्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी. जर तुम्हाला देखील हवं असेल तर त्यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर खालती डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. तुम्ही तिथून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते शिवलिंग तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. तुम्हाला ते 3 ते 4 दिवसामध्ये मिळून जाईल, कारण लवकरच आता आपली महाशिवरात्री देखील येत आहे. त्यामुळे लवकर तुम्ही बुक करा, जेणेकरून तुम्हाला ते शिवलिंग लवकर मिळेल आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला त्याची सेवा करता येईल. तर महाशिवरात्रीचा व्हिडिओ देखील तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल की मी कशाप्रकारे महादेवाची सेवा केली, म्हणजेच जे नवीन शिवलिंग आहे तर ते कशाप्रकारे सजवलं. कारण जेव्हाही आपण सेवा करतो तर सेवेमध्ये आपण कोणते मंत्र म्हणत असतो तर याबाबत देखील तुमच्यासोबत मी एक नक्कीच व्हिडिओ शेअर करेल, जेणेकरून तशा प्रकारे तुम्ही सेवा करू शकता. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आजची जी देवपूजा होती, म्हणजेच जी स्वामींची सेवा होती तर ती आता माझी करणं चालू होती. सुरुवातीला जो दिवा होता तर तुम्ही प्रज्वलित करून घेतला, आणि त्यानंतर मी इथे सर्व जी स्वामी सेवा आहे तर ती सुरुवातीला करून घेतली. यानंतर त्यांना जी फुलं आहेत तर ती अर्पण केली. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे शिवलिंग आहे. खूप दिवसांपासून माझी इच्छा होती शिवलिंग घेण्याची, पण म्हणजेच मला जसं हवं होतं तर तसं मिळत नव्हतं. त्यामुळे नंतर मला म्हणजेच हे शिवलिंग कळालं की यांच्याकडे मिळतं, त्यामुळे मी त्यांच्याकडून ते ऑनलाईन ऑर्डर केलं. आणि आजचा वार देखील शुभ होता, त्यामुळे जी शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा आहे तर ती मी इथे आता करत आहे. म्हणजेच जे ओम नमः शिवायचा जो मंत्र आहे तर त्याचा जाप करून मी इथे शिवलिंगावरती पहिल्यांदा पाण्याने अभिषेक करून घेतला. त्यानंतर जे कच्चं दूध असतं तर त्याने देखील अभिषेक करून घेतला, आणि त्यानंतर पुन्हा मी स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घेतला. तर या शिवलिंगासोबतच मला हे छोटंसं वस्त्र देखील रिसीव झालं होतं, आणि त्याचबरोबर एक छोटं अत्तरची जी शिशी असते तर ती देखील त्यांच्याकडून मिळाली होती. कारण तुम्हाला माहीतच असेल जे बाप्पा मोरया यांचं शॉप आहे तर त्यांच्याकडून मी काही ना काही ऑर्डर करतच असतो. मागे देखील मी महालक्ष्मी देवीचे मुखोटे बनवले होते, तर तेव्हा देखील खूप छान प्रकारे मला ते पार्सल मिळालं होतं, आणि यावेळेस देखील खूप छान प्रकारे मला पार्सल मिळालं होतं. तर पार्सलचा म्हणजेच ओपनिंगचा व्हिडिओ मला करता आला नाही, त्यामुळे नाहीतर त्यांची जी पॅकेजिंग आहे तर ती खूप छान प्रकारे ते करतात, आणि एक ना एक म्हणजे छोटीशी जरी वस्तू ते त्यासोबत देतातच, जेणेकरून जे कस्टमर आहेत तर ते खुश होतात. तर यासोबतच जे वस्त्र आलेलं होतं तर तेच मी खालती म्हणजे ते ठेवून घेतलं, आणि त्यावरतीच मी शिवलिंगाची जी स्थापना आहे तर ती केलेली आहे. आणि तुम्ही बघत असाल तर सुरुवातीला मी माझ्या देवघरामध्ये सर्व जी देवतांची फोटो होती तर तीच ठेवली होती. पण आता जसं म्हणजेच मी मूर्ती एक देवतांची घेत आहे तर तसे मी ते फोटो नंतर मग ठेवून देणार आहे. तर आज मी तो फोटो ठेवला होता तसंच पूजेमध्ये, आणि त्याच्यासमोर ती जे शिवलिंग आहे तर तो ठेवलं होतं, आणि त्याचा जो म्हणजेच खालचा भाग असतो तर तो उत्तरेकडे असावा. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माझा जो म्हणजेच उत्तर दिशा आहे तर ती इकडे येते, त्यामुळे मी तशा प्रकारे ते जे ठेवलेलं आहे शिवलिंग. त्यानंतर जी गणपती बाप्पांची सेवा होती तर ती मी मागच्या मध्ये देखील तुमच्यासोबत शेअर केलेली आहे की आपण गणपती बाप्पांची सेवा कशाप्रकारे करू शकतो. कारण
जेव्हाही मी संकष्टी चतुर्थीची पूजा करतो तर ते सर्व व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असतो, जेणेकरून तुम्ही देखील अशा प्रकारे जी सेवा आहे तर ती करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपण गणपती बाप्पांना दुर्वा म्हणजेच जे 21 दुर्वा असतात तर त्या एकत्र करून आपल्या गणपती बाप्पांना व्हायच्या आहेत. त्याचबरोबर जास्वंदाचं फूल देखील या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. तर सुरुवातीला तुम्ही बघू शकता खालती मी चौरंगाखाली स्वास्तिक काढून घेतला, कारण जेव्हाही आपण कोणतीही पूजा करतो तर तेव्हा सुरुवातीला आपण पहिल्यांदा स्वास्तिक म्हणजे ती जागा जी आहे तर ती पहिल्यांदा स्वच्छ करून घ्यायची, त्यावरती स्वास्तिक काढून घ्यायचं, त्यावरती आपण चौरंग किंवा जे काही तुम्ही पाठ वगैरे ठेवणार असाल तर ते तुम्ही ठेवू शकता. त्याला तुम्ही आंब्याचे पानं म्हणजेच आंब्याचे जे डाळे असतात तर ते देखील बांधू शकता. पण तुम्ही बघू शकता तर हा माझा म्हणजे छोटा चौरंग आहे, कारण मी इथे म्हणजेच टेम्पररी आहे, परमनंट नाही आहे. त्यामुळे मी बऱ्याचशा पूजेच्या ज्या वस्तू आहेत म्हणजेच मोठ्या साईजच्या तर त्या मी सोबत आणलेल्या नाही आहेत. त्यामुळे जे छोटे चौरंग असतात तर तेच मी माझ्या पूजेमध्ये यूज करत असतो. त्यामुळे म्हणजेच मला मोठ्या चौरंगाची गरज भासत नाही जास्त करून. त्यामुळे मी त्याला म्हणजेच आंब्याचे पानं बांधता येत नाहीत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जो चौरंग होता तर तो मी ठेवून घेतला. त्यावरती जे लाल कलरचे वस्त्र होते तर ते मी ठेवून घेतले. त्यावरती गणपती बाप्पांची जी मूर्ती होती तर पहिल्यांदा मी गणपती बाप्पांच्या मूर्तीचा देखील अभिषेक करून घेतला. जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करता तर तेव्हा तुम्हाला अथर्व शीर्ष पठण करायचं आहे. त्याचबरोबर जे गणपती बाप्पांची 12 नावे आहेत तर ती देखील आपल्याला पठण करून घ्यायची आहेत. आणि त्यानंतर तुम्ही अभिषेक म्हणजेच कंप्लीट करू शकता. जर तुम्हाला अभिषेक करताना म्हणजेच मंत्र स्तोत्र पठण करणं होणं शक्य होत नसतात, म्हणजेच जेव्हा एकीकडे आपण अभिषेक करतो आणि एकीकडे आपण मंत्र स्तोत्र पठण करतो तर तेव्हा जे अभिषेकाचं पाणी असतं तर ते साईडला देखील पडतं. त्यामुळे तुम्ही गळतीचा नक्की यूज करा. तर गळतीचं म्हणजे जेव्हा आपण गळतीचा यूज करतो तर तेव्हा त्याच्यातून एक एक थेंब म्हणजेच मूर्तीवरती पडत राहतो आणि आपले जे मंत्र आहेत तर ते देखील कंटिन्यू चालू राहतात. त्यामुळे आवर्जून तुम्ही म्हणजेच जी गळती असते तर तिचा यूज करत जा. गळती तुम्हाला स्वामी केंद्रामध्ये कुठेही मिळून जाते किंवा आपण मार्केटमध्ये जरी गेलो एखाद्या भांड्याच्या दुकानामध्ये तर तिथे देखील गळती तुम्हाला मिळून जाते. आणि आता लवकरच आपली महाशिवरात्री देखील येत आहे, तर महाशिवरात्रीला देखील गळतीचा तुम्ही नक्की यूज करा. कारण जेव्हा आपण महादेवांच्या सेवा करतो तर तेव्हा आपल्याला गळतीचा यूज करावाच लागतो, कारण एकीकडे आपल्याला अभिषेक आणि एकीकडे मंत्रस्तोत्र पठण होत नाहीत. त्यामुळे तुम्ही नक्की आवर्जून गळती घ्या, जेणेकरून तुम्हाला महाशिवरात्रीला युजफुल ठरेल. आणि यानंतर जी गणपती बाप्पांची मांडणी होती तर ती देखील एकदम खूप साधी आणि सोपी आहे. सुरुवातीला खाली मी थोडासा अक्षता ठेवून घेतला, त्यावरती जी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घेतली. त्यानंतर गणपती बाप्पांना मी हळदी कुंकू अर्पण केलं, त्याचबरोबर अष्टगंध देखील अर्पण केलं. त्याचबरोबर जी वस्त्र होती तर ती मी गणपती बाप्पांना अर्पण केली. त्याचबरोबर जी दुर्वा लाल घंटीचं फूल होतं तर ते देखील मी त्यांना अर्पण केलं. त्याचबरोबर गजांतलक्ष्मी जे होते तर ते देखील मी ते सेवेमध्ये ठेवलेले आहेत आणि एक दिवा देखील मी इथे साईडला लावला होता. त्याचबरोबर जे विड्याचं सामान असतं तर ते देखील मी इथे म्हणजे पानावरती ठेवून घेतलेलं आहे. यानंतर बाकीच्या ज्या सेवा होत्या तर त्या देखील मी करून घेतल्या. म्हणजेच महाराजांचं जे श्री स्वामी चरित्र सामृत आहे तर या तिथीनं त्या वाचून घेतले. त्याचबरोबर महाराजांची एक माळ जप देखील करून घेतली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराजांची जी आरती आहे सकाळची तर ती देखील मी करून घेतली. आणि गणपती बाप्पांची म्हणजेच मी 2 आरत्या करून घेतल्या. सुरुवातीला जी आपली स्वामी केंद्रानुसार जी आरती दिलेली आहे तर ती मी करून घेतली. आणि पूजा म्हणजेच जेव्हा संध्याकाळची आता मी पूजा करणार होतो तर तेव्हा जी आपली सुखकर्ता दुखकर्ता आरती आहे तर ती मी करून घेतली. आणि संध्याकाळचीच नैवेद्य देखील दाखवून आपल्याला हा उपवास सोडायचा असतो. म्हणजेच चंद्राची पूजा करून आपल्याला हा उपवास सोडायचा असतो. जर तुम्ही उपवास धरला असेल तर चंद्राची पूजा केल्यानंतर आपण हा उपवास सोडू शकतो. तर तुम्हाला मी केलेली आजची सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.